नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाकाला ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, गेल्या आठवडाभरामध्ये महाराष्ट्रात सर्वदूर पेरणी योग्य पाऊस झाला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या करून झाल्या आहे, काही शेतकऱ्यांच्या पेरण्या अद्याप बाकी आहे. आणि सध्या जर आपण बघितलं तर सुरुवातीच्या काळामध्ये पिकांमध्ये तणांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांचा तणनाशकाच्या वापराकडे जास्त कल असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जवळपास सर्वच पिकामध्ये शेतकरी सुरुवातीच्या काळात तणाचा बंदोबस्त करण्यासाठी तणनाशकाचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळते. मग शेतकरी मित्रांनो, अशा कंडिशन मध्ये तुमचं तूर असेल, कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग ही जी काही पिकं आहेत, तर या पिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची तणनाशकं आपण त्या ठिकाणी फवारणी करतोय. परंतु या सगळ्या पिकांसाठी एकच तणनाशक जर आपण फवारलं तर आपली त्या ठिकाणी पैशाची बचत होईल आणि शेतकरी मित्रांनो, तणांचा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे बंदोबस्त झाल्याचं पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, या सर्वच पिकांसाठी एकच तणनाशक चालणारे जे काही तणनाशक आहे, तर ते तणनाशक या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर ते तणनाशक कोणतं आहे, त्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे, त्याची फवारणी आपल्याला कोणत्या वेळेस तिथं करणं गरजेची आहे, सगळी माहिती या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न युट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, पीक कोणतंही असो, आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे तणनाशक मारतो, कारण प्रत्येक पिकासाठी वेगळं असं स्पेसिफिक तणनाशक त्या ठिकाणी मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक तणनाशकाच्या रेट्स वेगवेगळे आहेत. परंतु हे जे काही कापूस, तूर, सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग हे जे काही पीक आहे, तर या सगळ्यांमध्ये चालणारं एक तणनाशक कोणतं आहे, तर ते तणनाशक आहे शेतकरी मित्रांनो पेंडिमिथालिन 30% EC. पेंडिमिथालिन 30% EC फॉर्म मध्ये येणारं जे काही पेंडिमिथालिन आहे, मार्केटमध्ये भरपूर साऱ्या प्रोडक्ट मध्ये पेंडिमिथालिन 30% EC हा घटक असलेले जे काही प्रोडक्ट आहे, तर ते आपल्याला मिळतात. शेतकरी मित्रांनो, जे प्रोडक्ट तुम्हाला मिळेल, जे स्वस्तात जे मिळेल ते घेऊन तुम्ही याची जी काही फवारणी करू शकता. तर याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्या पिकामध्ये सर्व प्रकारचे जे काही तण आहे, तर हे जवळपास 1 ते 1.5 महिना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे नियंत्रणात राहणार आहे. म्हणजेच गवतवर्गीय तण असेल, रुंद पानाचं, लांब पानाचं जे काही तण आहे, तर सर्व प्रकारचे तण याच्यामुळे तिथं नियंत्रणात येतात. आता याचं जे काही प्रमाण आहे शेतकरी मित्रांनो, पेंडिमिथालिनचं जे काही प्रमाण आहे, तर हे आपल्याला प्रति एकर साठी त्या ठिकाणी जवळपास 1 लिटर जे आहे, तर हे प्रति एकरी आपल्याला तिथं याचं प्रमाण घ्यायचंय. म्हणजे तुमचा जो 20 लिटरचा पंप आहे, तर एका पंप साठी जवळपास 100 ml त्याचं प्रमाण तुम्हाला घेऊन त्याची फवारणी करायची. तर याची फवारणी नेमकी आपल्याला कोणत्या वेळेस करणं गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो, तर ज्या वेळेस आपलं पीक पेरणी केल्याच्या नंतर 48 तासाच्या आत तुम्हाला या पेंडिमिथालिन 30% EC घटक असलेल्या तणनाशकाची फवारणी करायची. फवारणी करत असताना एक गोष्ट आपल्याला तिथं लक्षात ठेवायची, जर जमीन कोरडी असेल, सध्या पाऊस झालेला आहे, म्हणजे सर्वत्र पाऊस झालेला आहे, म्हणजे जवळपास सर्वच शेतकरी जे तर वापसा कंडिशन मध्ये पेरणी करताय, त्याच्यामुळे हे तणनाशक फवारायला काही हरकत नाही. म्हणजे ओल्या जमिनीवरती आपल्याला या तणनाशकाची जी इतर फवारणी करणे गरजेचे आहे. ओल्या जमिनीवर हे तणनाशक आपल्याला फवारायचं आहे. कोरड्या जमिनीवर याची जी काही फवारणी आहे, तर ही करू नये शेतकरी मित्रांनो, कारण हे वॉटर सोल्युबल आहे, म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये येणार आहे. म्हणजे काय, इमुल्सिफिएबल कॉन्सन्ट्रेट फॉर्म मध्ये हे येतं. त्याच्यामुळे हे लवकर त्या ठिकाणी पाण्यात विरघळतं आणि फास्ट त्या ठिकाणी काम करतं शेतकरी मित्रांनो. त्याच्यामुळे ओल्या जमिनीवर या तणनाशकाची फवारणी आपल्याला करणं गरजेचे आहे. तर हे जवळपास या सर्वच पिकांमध्ये त्या ठिकाणी चालतं. याच्यामध्ये तुम्हाला ही जी पिकं असेल आणि याच्यात तुम्हाला तणनाशकाचा वापर करायचा असेल, तर इतर कोणत्याही प्रकारचं स्पेसिफिक तणनाशक न घेता तुम्ही पेंडिमिथालिन 30% EC हे घटक असलेले तणनाशक त्याच्यामध्ये फवारू शकता. 100% तुम्हाला याचा तर चांगला रिझल्ट त्या ठिकाणी पाहायला मिळेल.